नमस्कार. महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसापासून गुंडाराज सुरू झालेला आहे. 2 फेब्रुवारी 2024 म्हणजे एका आठवड्याआधी गणपत गायकवाड बीजेपीचे सिटिंग एमएलए आहेत कल्याण ईस्ट क्षेत्रामधून. त्यांनी महेश गायकवाड हे शिवसेनेचे शिंदे गटाचे अध्यक्ष आहेत कल्याण ईस्टचे, त्यांच्यावर पोलीस स्टेशन मध्ये जाऊन गोळीबार केला. त्यानंतर 8 फेब्रुवारी म्हणजे 2 दिवसाआधी एक्स कॉर्पोरेटर जे आहेत त्यांचा मुलगा आहे अभिषेक घोसाळकर यांना मॉरिस भैया नावाच्या कुख्यात गुंडाने फेसबुक लाईव्ह सुरू असताना आणि जे मॉरिसच्या ऑफिस मध्ये होतं तिथेच सुरू असताना त्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला आणि त्याची हत्या करण्यात आली. आणि काल रात्रीची घटना आहे. निर्भय बनव चळवळीचे जे अग्रगण्य नेते आहेत महाराष्ट्रातले आणि वरिष्ठ पत्रकार आहेत श्री निखिल वागळेजी, त्यानंतर प्रसिद्ध व्यक्तिमत्व आणि ॲडव्होकेट श्री असीम सरोदेजी आणि सामाजिक कार्यकर्ता श्री विशंबर चौधरीजी यांच्यावर बीजेपीच्या कुख्यात गुंडांनी म्हणता येईल किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. आणि हा जो हल्ला झाला हा एक प्लॅन्ड वेनी हल्ला करण्यात आला. कारण धीरज घाटे नावाचे बीजेपीचे पुण्याचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी निखिल वागळे यांना धमकी दिली होती की तुम्ही पुण्यामध्ये निर्भय बनो हा प्रोग्राम करून दाखवा, आम्ही तो होऊ देणार नाही. आणि तेच त्यांनी घडवलं. जेव्हा ते जात होते प्रोग्रामला त्यांच्या गाडीवर बीजेपीच्या कार्यकर्त्यांनी पुण्यामध्ये हल्ला केला, त्यांच्या गाडीची तोडफोड केली आणि असीम सरोदेजी यांना गंभीर जखम सुद्धा आलेली आहे. आणि हे सगळं माहिती असताना जेव्हा पोलिसांना हे माहिती होतं की निखिल वागळे यांच्यावर प्री प्लॅन्ड अटॅक होणार आहे, तरी पण त्यांना पोलीस प्रोटेक्शन पाहिजे तेवढं दिलं नाही. आता यातून एक गंभीर प्रश्न निर्माण होतो की हे सगळे जे हल्ले होत आहेत हे काही दिवसामध्येच झाले, तर हे हल्ले प्लॅन्ड वेनी करण्यात येत आहेत आणि कुठेतरी इथे प्रत्येक हल्ल्यामध्ये बीजेपी लिंक्ड आहे. तर हे जे हल्ले आहेत ही पार्टी प्लॅन्ड वेनी करत आहे का, हा गंभीर प्रश्न इथे निर्माण होतो. येत्या 1 महिन्यानंतर लोकसभेचे इलेक्शन्स आहेत, त्याचे डेट्स पण अनाऊन्स आता होतात आहेत. एप्रिल महिन्यामध्ये इलेक्शन होत आहेत लोकसभेचे. त्याच्या पार्श्वभूमीवर बीजेपी महाराष्ट्राला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे का, हा सगळ्यात मोठा प्रश्न इथे निर्माण होतो. महाराष्ट्रामध्ये लॉ अँड ऑर्डरचं कम्प्लीट फेल्युअर झालेलं आहे आणि लॉ अँड ऑर्डर गृहमंत्र्याच्या परव्ह्यू खाली येतं. तर गृहमंत्री बीजेपीचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. ते गृहमंत्री हे पद सांभाळण्यामध्ये कम्प्लिटली फेल झालेले आहेत. त्यांनी मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन आपल्या पदाचा राजीनामा तात्काळ इमिडिएटली दिला पाहिजे, ही माझी त्यांना नम्र विनंती आहे. आणि जर त्यांना असं वाटत असेल की काही नाही होत महाराष्ट्रामध्ये, जो चल रहा है चलने दो, गुंडाराज आएगा तो आने दो, लोग मर रहे तो मरने दो, येत्या काळामध्ये त्या गोष्टी त्यांच्यासोबतही होऊ शकतात. दे नीड टू बी व्हेरी व्हेरी सिरियस अबाउट दिस थिंग. आणि जेव्हा या गोष्टी होत आहेत, या गोष्टी आज ज्या लोकांवर होत आहेत उद्या त्याच्या अपोजिट लोकांवरही होऊ शकतात. लॉ अँड ऑर्डर मेंटेन करा, ही तुमची जिम्मेदारी आहे. आणि अजून एक महत्वाचा मुद्दा इथे असा आहे की पोलीस कम्प्लिटली फेल झालेले आहेत. पोलिसांना फक्त राजनीतिक लोकांची कठपुतली म्हणून यूज केल्या जात आहे का, हा पण एक पॉइंट इथे उद्भवत आहे. कारण जर तुम्ही बघितलं तर एकेका राजकर्त्याला एकेका नेत्याला 50-50 पोलिस प्रोटेक्शन देत आहेत. पण जेव्हा निखिल वागळे सारखी एक सामान्य व्यक्ती किंवा पत्रकार आहे त्यांच्यावर जेव्हा अटॅक होत आहे तेव्हा त्यांना सफिशियंट पोलीस प्रोटेक्शन भेटत नाहीये. पोलिसांना जो पगार भेटतो तो सर्वसामान्य माणसाच्या खिशातला पैसा जातो इन्कम टॅक्सच्या मार्फत, डायरेक्ट इनडायरेक्ट टॅक्सेसच्या मार्फत, आणि त्यानंतर पोलिसांना पगार भेटतो. आणि हा पगार पोलीस लोक सर्वसामान्य लोकांसाठी का यूज करू शकत नाही, हा एक महत्वाचा पॉइंट आहे. पोलिसांनी सर्वसामान्य लोकांसाठी काम करावं, त्यांना प्रोटेक्शन द्यावं, ही तुमची प्राथमिक जिम्मेदारी आहे. जर तुम्ही ही जिम्मेदारी कंप्लीट करत नसाल तर यू आर completely responsible for all the lapses
इन लॉ अँड ऑर्डर इन महाराष्ट्र. आणि जे जे अधिकारी त्या ठिकाणी होते जिथे हे लॉ अँड ऑर्डर फेल्युअर झालेलं आहे, त्या लोकांना पण त्यांच्या पदावरून सस्पेंड करण्यात यावं, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. आणि महाराष्ट्रामध्ये असे गुंडागर्दीचे, असे गोळीबार, अशा हत्या पुन्हा होऊ नये याची खबरदारी घ्यावी. सर्व नागरिकांना नम्र विनंती की त्यांनी लॉ अँड ऑर्डरचं कठोर पालन करावं, पोलिसांना सपोर्ट करावा, पोलिसांनी लोकांना सपोर्ट करावा, फक्त राजनेत्यांना नाही. बीजेपीला जर एवढा सत्तेचं महत्वाकांक्षा असेल तर त्यांनी येत्या काळामध्ये मेजॉरिटी आणावी महाराष्ट्रामध्ये आणि मग आपले पवित्रे ओपन करावे. महाराष्ट्राच्या लोकांना कृपया त्रास देऊ नका, अदरवाईज याचं भुगतान तुम्हाला येत्या काही काळामध्ये करावं लागेल. धन्यवाद.